त्या पूजन आणि व्यसन मुक्ती मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपल्याला उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं ते आदरणीय जितूदादा, व्यासपीठ आमचे परम मित्र टाटियाजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले नेतेगण, आपले सगळ्यांचे समाज बांधव, बंधू भगिनी, बाळ गोपाळांनो, मी स्वतःला भाग्यवान समजतो की आज बाबाजींनी आपल्याला हा कार्यक्रम अंमळनेरला घेण्याची आपल्या सगळ्यांना अनुमती दिली. यापूर्वी 2-3दा अशा स्वरूपाचा कार्यक्रम अंमळनेर तालुक्यामध्ये किंवा अंमळनेरच्या परिसरामध्ये आपण यापूर्वी सुद्धा घडवलेला आहे आणि बघितलेला सुद्धा आहे. सुरुवातीच्या काळामध्ये काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याविषयी जास्त कल्पना जरी नसली तरी सुद्धा विराट स्वरूप आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून समाजाचं सगळं संघटन एक संघ करून आज ते विराट स्वरूप आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतंय. आपल्याला जितूदादांनी आता सांगितलं, संत गुलाम महाराज असतील, संत रामदास महाराज असतील आणि त्यांच्या नंतर आतापर्यंत ज्यांना संतांची उपमा आपण सगळ्यांनी दिली पाहिजे ते आपले आवडते सगळ्यांचे चंद्रसेन महाराज असतील. या सगळ्या पिढ्यांनी आपल्यापर्यंत आतापर्यंत ज्ञानाचा पाझर टप्प्याटप्प्याने घराघरापर्यंत समाज संघटित करून त्यांना आपली दिनचर्या कशी असली पाहिजे याच्यासाठी सातत्याने प्रबोधन वारंवार करताना आपल्याला बघायला मिळतंय. मी टाटियाजींची या ठिकाणी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. गेल्या 10-15 वर्षापासून आपल्यामध्ये वास्तव्य करून समाजामध्ये पूर्वीपार जे जे काही घडलं असेल त्याचं योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्यापर्यंत आपल्या पूर्वजांनी काय केलेलं आहे, आपल्या पूर्वजांचे संस्कार काय होते, आपल्या पूर्वजांचे विचार काय होते हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम टाटियाजी सातत्याने आपल्या समोर आपल्याला करताना बघायला मिळत आहे. मला आनंद वाटतो. दादा, मी जवळजवळ 30-32 वर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करतोय. मला माझ्या तालुक्यातल्या जनतेने सगळ्या छोट्या छोट्या निवडणुकींमध्ये आशीर्वाद दिला, पण विधानसभेची ज्या वेळेला निवडणूक यायची, मग 2009ला असेल, 2014ला असेल, पण कुठेतरी माझ्या मागे भगवंताचा आशीर्वाद कमी होता म्हणून मला पराभव बघायला मिळायचा. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी सुधारणा केली पाहिजे, आपण कुठेतरी चुकतोय असं वारंवार माझ्या मनाला जरी वाटत असलं तरी सुद्धा मार्ग देणारे, मार्ग दर्शवणारे जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोपर्यंत व्यक्तीला काही मार्ग सुचत नसतो. म्हणून महेंद्र बोरसे असतील किंवा त्यांच्या बरोबर ही सगळी टीम असेल, या सगळ्यांनी 2019च्या निवडणुकीच्या अगोदर माझ्याशी संपर्क केला की दादा तुमचा विश्वास बसतो का.
मी त्यांच्याकडे बघतच राहिलो की विश्वास बसतो हो सांगू का नाही सांगू. मी त्यांना काहीच बोललो नाही. हे 10-12 जण माझ्याजवळ बसले. म्हणजे करतील काय नाही म्हणे आम्ही रंजनपूरला जाणार आहे आणि तुमच्यासाठी आशीर्वाद घेऊन येणार आहे. मला रंजनपूरही माहिती नव्हतं, कोणाचा आशीर्वाद घेऊन येणार आहे याची कल्पना नव्हती. म्हटलं ठीक आहे, आशीर्वादच घ्यायचा आहे, मिळतोय आपल्याला, द्यायचं काय म्हणल्यानंतर त्यावेळी कशाचाही विचार न करता दादा मला सांगताना एक अभिमान या गोष्टीचा वाटतो की साधा भाड्याला लागणाऱ्या गाडीचा खर्च सुद्धा न घेता आमच्या इथली सगळी मंडळी आपल्यापर्यंत पोहोचली. त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेऊन आल्यानंतर मला कधी ते भेटलेही नाही. आणि निवडणूक आटोपल्यानंतर ज्यावेळी माझ्या लक्षात आलं, कारण एकदा विजयी झाला माणूस की सगळं विसरून जातो, आणि विसरल्यानंतर मी जवळपास 2-2.5 महिन्यानंतर मलाही सुधरत नव्हतं कोणाचा सत्कार घ्यायचा कोणाला, कारण आमच्या तालुक्यामधलं भूमिपुत्राचंच वर्ग असं काही होतं की त्याच्या समोर कोणी टिकणार नव्हतं. पण मी 2-2.5 महिन्यानंतर यांना सांगितलं की आपण आशीर्वाद घेऊन आलेले आहेत, पण ज्या ठिकाणून तुम्ही आशीर्वाद घेतलेला आहे त्या वास्तूपर्यंत मला जर का आपण पोहोचवलं तर तो आशीर्वाद मला सुद्धा मिळाल्यासारखा होईल, अशी मी त्यांच्याशी चर्चा केली. आणि लगेच 1.5 महिन्यानंतर कोरोना सारखा आजार सुरू होऊन गेला. मग तेही मला भेटायचे, मी त्यांना भेटायचो नाही. या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जायची तर फार मोठी अडचण होतीच, पण त्याच्या बरोबरही शेजारच्या घरात समजा वाटीवरच्या तांदूळ किंवा समजा साखर आणायची असेल तर ती सुद्धा एक मोठी अडचण होती. मग तशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळेजण म्हटलं आता हे सगळं मिटल्यानंतर जाऊ, आणि मिटल्यानंतर जाण्याचं ठरवलं. सरकार जेमतेम त्यावेळी काहीतरी 2-2.5 वर्ष चाललं ते, आणि जसं जायचं ठरवलं तेवढ्यात आमचं सरकार पडलं. आणि आमचं सरकार पडल्यानंतर म्हटलं आता काय करायचं, परत अजून 1-1.5 महिना 2 महिने अशीच वाट बघावी लागली. आणि मग एक दिवस या सगळ्यांना मी एक सूचना केली आणि विनंती केली की म्हटलं असं काही जमत नसतं, आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ काढायचा, तुम्ही तारीख ठरवा, त्या तारखेला आपल्याला रंजनपूरला बाबांच्या दर्शनाला जायचं. आणि त्या पद्धतीने आमची वेळ ठरली, तारीख ठरली, आणि आम्ही सकाळी निघालो. रस्त्याने जात जात असताना मला त्याची कल्पना नव्हती की आपण कुठे जातो, काय जातो. यांनी मला कधी त्याचं विस्ताराने विवरण करून कधी सांगितलंही नव्हतं, आणि ते सांगत असतील तरी सुद्धा मला त्यातलं काही समजत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आम्ही रंजनपूरला जायला निघालो, सुरुवातीला वाटलं की आपल्याला केवळ त्या ठिकाणी दर्शन घ्यायचंय, आणि दर्शन घेतल्यानंतर 5 मिनिटात आपल्याला परत यायचंय. म्हणून वेळेची ऍडजस्टमेंट ज्याला म्हटली जाते तशी वेळेची ऍडजस्टमेंट मी घरून निघतानाच केलेली होती. पण प्रत्यक्षात ज्यावेळेला बाबांचं दर्शन मी त्या ठिकाणी घेतलं, अचानक त्या ठिकाणी जितूदादा आले. आणि जितूदादांनी त्यांचा परिचय एकेकाचा, प्रत्येक फॅमिली मधला किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा परिचय करून दिला. आणि परिचय करून दिल्यानंतर मला त्या ठिकाणी आश्चर्याचा हा धक्का बसला की मी जे काही नियोजन दिवसभराचं करून आलो होतो ते नियोजन त्याच ठिकाणी माझ्या खिशातून काढलं, फाडून फेकून दिलं की आज काही कुठे जायचं नाही. अशा पवित्र स्थानी मला जायला संधी मिळाली. मी आमदार होतो, बाबा कुठे आहेत असं विचारलं, बाबा आले. मला म्हणले की वा यांच्यासाठी गादी टाका. त्यांनी गादी टाकली.
त्या गादीवरती कसं बसायचं, काय बसायचं, सगळी व्यवस्था कशी करायची, स्वतः त्या ठिकाणी झिजत होते. एवढे मोठे संत माणसं कशामुळे होत असतात, तर त्यांच्यामध्ये हे सगळे गुण असतात, म्हणून कदाचित ते संत होत असतात. त्याचं प्रत्यक्ष दर्शन मला रंजनगावला त्या ठिकाणी मला प्रामुख्याने बघायला मिळालं. त्यांनी गादी टाकली. मी आपली बाबांना विचार केला की माझ्या शेजारी येऊन बसतील म्हणून, कारण बाबा लोक जनरली गादीच्या शेजारीच बसतात, आणि कोणी मोठमोठे लोक आले, पुढारी आले, मंत्री आले, संत्री आले की त्याच्या शेजारी जास्त बसतात. पण बाबांनी त्या ठिकाणी एक गोंडपाट उचललं आणि जमिनीवरती समोर बसले आणि आम्हाला गादीवरती बसवलं. एवढा मोठा विचाराचा संत आपल्या परिसरामध्ये हे आपलं भाग्याचं खरं लक्षण आहे. मला लाज वाटायची की इतका आदर सत्कार तर मी करूच शकत नाही, कारण माझ्याकडे नमस्कार नमस्कार चमत्कारचे काय काम आहे, लवकर जा, मलाही वेळ नाही, तुम्हालाही वेळ नाही, अशी पुढाऱ्याची जात असते. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर म्हटलं चहा पाणी पाचतील आणि लगेच निघू. मला बाबा म्हणे जेवल्याशिवाय जायचं नाही. दादांना विचारलं, म्हटलं दादा कार्यक्रम तर खूप आहे. नाही म्हणे, बाबांनी सांगितलं तुम्हाला जेवल्याशिवाय तर काही जाता येणार नाही. महिन्याने मला सासरान गावले सुद्धा इथला चांगला पावनचार व्हायला होता, इथला कडे पावनचार व्हायला होता. मला जी वस्तुस्थिती तीच सांगितली ना मी. मला सासरान गावले अजून मी मला विचारतात नाही की काय भेटावं काय नाही. जेमतेम ताट ती देतात आणि त्या ताट मध्ये जेवण ते मी खाईले. जेवायला बसवलं बाबांनी, समोर बसले हो, खाली खाली बसले. आम्हाला सगळं ताट लयनात किती एवढं ताट होत होते. म्हणतो एवढं ताट नाही 5 एक दिन होते मला, 5 दिन जेवतो इथलं होतं एकच ताट मार. त्या ताटामध्ये 2 नाही 3 नाही 4 नाही 7 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या. पुरी काय, पोळी काय, भाकरी काय, गोड काय, तिखट काय. म्हणजे इथल्यावर सरी जाई, तिथल्यावर शरत नाही तर डे आखो दुसरं पापड नका कसा नजरी ताटी घे. ते पपडे खावायला लागलो, म्हणजे हाई खाऊ का ते खाऊ, हाई खाऊ का ते खाऊ, बडच चांगलं लागी राही ना, आजारी पडा नाही म्हणता असते. त्या पापडे सरतात नाही तवसामध्ये गोडी घ्या हो तिसरं ताट. त्याला प्रसाद म्हटलं जातं. असं टप्प्याटप्प्याने आदर सत्कार करून अतिशय प्रेमाची वागणूक आमच्या सारख्याला ज्यावेळी त्यावेळी त्या ठिकाणी मिळाली, तर आमच्या सारख्याला लाज वाटत होती की इतका चांगला आदर सत्कार मी हजारो मंदिरं समजा भारतभर फिरलो असेल तर एवढा आदर सत्कार कुठल्याच पावन ठिकाणी माझा झाला नाही. देणग्या मागितल्या जातात आमच्याकडे खूप, पण त्या देणग्यांकरताच आमंत्रण असतं. हे पहिलं असं देवस्थान होतं, देणग्या मागायचं लांब, पण भरभरून आशीर्वाद. आज बाबांच्या आशीर्वादाने त्यांनी जी काही परंपरा ठेवलेली आहे तो भरभरून आशीर्वाद आपल्यासारख्याला मिळतो. मी सहज विचारलं तिथे का आपकी जय म्हणजे काय, त्या आपकी जयचा अर्थ आम्ही काय लावायचा, तुम्हाला माहिती सगळं, पण आम्हाला काय माहिती. त्या आपकी जयचा अर्थ काय की एक दुसऱ्याचा आदर कसा केला पाहिजे. ज्या जमान्यामध्ये आपल्याला कोणी विचारत नव्हतं, लोक तर विचारतच नव्हते, पण आपण सुद्धा एक दुसऱ्याला कोणी विचारत नव्हतो, शेजारी राहिलो तरी सुद्धा एक दुसऱ्याची चौकशी करत नव्हतो. या आपकी जयच्या माध्यमातून किमान आपण एक दुसऱ्याचा परिचय, एक दुसऱ्याचे हाल हवा, एक दुसऱ्याचा रिस्पेक्ट, त्याला असलेला बहुमान मान सन्मान हा वाढवण्याकरता आम्ही हा एक शब्द आपकी जय जो काढलेला आहे, त्या आपकी जयच्या माध्यमातून आम्ही एकमेकाला
एक तर सन्मान तर देतोच, पण एक प्रकारचा आशीर्वादही देतो आणि आशीर्वाद सुद्धा घेतो. अशा स्वरूपाचं ज्या वेळेला त्यांनी वर्णन केलं त्यावेळेला मलाही त्या शब्दाचा, नाहीतर मला असं वाटायचं आपकी जय म्हणजे कशा करता करत असतील हे. पण जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा खुलासा कोणीतरी आपल्याला करत नाही तोपर्यंत या करण्याचा उद्देश काय. मग हळूच या ठिकाणी जशी पूजा आपण बघितली, पत्नीने पतीची पूजा करताना आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल. माझ्यासाठी ते नवीन होतं. माझी बायको आता चालली गेली. सकाळी सकाळी ताई तुम्ही पूजा करतात दादांची. सकाळी सकाळी तर पहिले तर चहा पाहिजे का, पाणी पाहिजे का, नाही पाहिजे का, ते आम असे दाखमात राहणं ताटियाचे तुमचं बरं असेल. म्हणून मी जयश्रीला बोललो की तू पूर्ण वेळ कार्यक्रमाला यायचं, कमीत कमी सकाळ सकाळ मात्र मला त्या काही बोलावं नाही. आज जे गेली ना तिने सर्व त्याची धर्मपत्नी करत असेल, त्याच्यापेक्षा लहान भावंड जर का करत असतील तर त्या कर्त्या पुरुषाकडे काय जबाबदारी आहे ही एक प्रकारची कल्पना त्यांना सांगण्याचा उद्देश त्या पूजेच्या मागे असतो. व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती या ठिकाणी लिहिलेलं आहे, पण त्या व्यसनामध्ये एखादा पुरुष घरातला कर्ता पुरुष असतो, त्याच्यावरती त्याचे भाऊ असतात, बहिणी असतात, मुलं असतात, आई वडील असतात. या सगळ्यांची जबाबदारी जर का त्याच्यावर येऊन ठेपली असेल तर त्या कर्ता पुरुषाने कसं वागलं पाहिजे आपल्या परिवाराबरोबर, समाजाबरोबर, त्याची जी जबाबदारी असते ती जबाबदारीची जाणीव होण्याकरता खऱ्या अर्थाने ही पूजा असावी असा माझा समज आहे. की जेणेकरून दिवसभर राब राबायचं, दिवसभर काबाड कष्ट करायचे, त्याने स्वतः पण करायचे, आपल्या परिवारालाही करायला लावायचे, आणि संध्याकाळ झाली की संध्याकाळी झाल्यानंतर आपल्या घरामध्ये किती पैसे कमवून आणले याचा हिशोब घ्यायचा. 500 रुपये कमवले असतील तर त्यातले 200 रुपये आपल्या घरातल्यांच्या हातात टेकायचे आणि 300 रुपये एक तर पत्ते कुटायला काढायचे, एक तर पुड्या खायला काढायचे, आणि हे सगळे शोक पूर्ण झाल्यानंतर रात्रीच्या टायमाला दारू प्यायला काढायचे. कष्ट करणारा सगळा परिवार जो असतो त्याच्या घरातून ज्या वेळेला तो 500 रुपये एका दिवसाला जे आलेले असतात आणि सहज दुसऱ्याच्या घशामध्ये ज्या वेळेला ते 300 रुपये जात असतात तर त्यांच्या डोळ्यामध्ये रोज संध्याकाळी अश्रू असतात. ते अश्रू थांबवण्याचं काम आज बाबांच्या माध्यमातून, रंजनपूरच्या गावाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आपल्याला किंवा गुजरात मध्ये बघायला मिळतंय. हा खरा आदर्श. तुम्ही तिथं बिल्डिंगा बांधून द्या असं कोणाचंच म्हणणं नाही. तुमच्या बिल्डिंगा उभ्या राहिल्या पाहिजे म्हणून त्यांचा विरोध आहे असंही काही नाही. हेतू काय तर आपल्या समाजामध्ये शिक्षण कसं झालं पाहिजे, आपल्या समाजातला प्रत्येक परिवारातला माणूस सुखी कसा झाला पाहिजे, आपल्या समाज ज्या ठिकाणी वास्तव्य करत असेल, ज्या ठिकाणी राहत असेल त्या ठिकाणी स्वच्छता कशी असली पाहिजे, आपल्या समाजाचे संस्कार कसे घडले पाहिजे, या दृष्टिकोनातून ज्यांनी आत्ताच तुमच्या समोर उल्लेख केला, इंग्रजांच्या गोळ्या झाडून आपल्या अंगावरती स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी करण्याचा हेतू आपल्या डोळ्यासमोर जर का ठेवला असेल आणि त्या समाजाला दिशा देण्याची आवश्यकता जर का वाटत असेल तर ती जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजे. ती असा आपल्यापर्यंत टप्प्याटप्प्याने 2 ते 3 पिढ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊन ठेपलेली. त्यांनी त्यांचं काम केलं, पण आपलं काम काय? फुलं टाकलं. हे फुलं नाही टाकली तरी चालतील. मी दादांना विचारलं, तुम्ही स्वागत नाही केलं तरी चालेल, तुम्ही भाजी भाकरी खाऊ घातली तरी सुद्धा चालेल, पण आपल्या परिवारातले, आपल्या समाजातले 4 लोक जर का तुम्ही सुधरू शकले तरच खऱ्या अर्थाने त्यांचा आशीर्वाद घेण्याच्या लायकीचे आपण.
आपली जबाबदारी असते, आपण स्वागत तर केलं पाहिजे, पण त्याच्यापेक्षा मोठी जबाबदारी आपल्यावर जर का ही सगळी संत मंडळी टाकून जात असेल तर आपला समाज संघटित करणे आणि समाजामध्ये जी दुर्गंधी पसरलेली असते वेगवेगळ्या व्यसनांच्या माध्यमातून ती दूर करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवरती आलेली असते. मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो दादा की ज्या पद्धतीने आपले विचार आपण समाजापासून राज्यापासून तर राष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून जर का होत असेल तर या समाजाच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं ही सुद्धा प्राथमिक जबाबदारी आमच्या सारख्याची असते. मी आपल्याला या भगवंतासमोर शब्द देतो की आपल्या समाजाच्या ज्या काही अडीअडचणी असतील, दारू कोणी पैसा होणार तर त्याला दोन कान मातीसून आकली दिसून ते येवाना नाही, पण शिका करता कोणले पैसा लागतील, कोणले पुढे जावा करता दोन पैसा खर्च कराना पडतील, जरूर करसू. माले काही खावाल दे माल ते पिवाल दे असं जर का होई तर तुम्हाला मते बी नको तुम्ही बी नको. समाजाला दिशा देण्याकरता आपल्यातले चार लोक जर का आपल्याला या ठिकाणी जर का येत असतील तर मला असं वाटतं की त्या समाजाच्या पाठीमागे उभं राहणं माझं काम. रंजनपूरचा मी अनुभव आपल्याला सांगितला की ज्या वेळा रंजनपूरला मी गेलो, साधा आमदार होतो. साधा आमदार झाल्यानंतर एवढा आदर सत्कार झाला. मध्यंतरी नशिबाने असं झालं की अंमळनेरचा आमदार आमच्याकडे आणि मी पालकमंत्री मात्र नंदुरबारचा. मधला काळ असा होता अंमळनेर तालुका आमचा आणि आमदार मात्र तुमचा, असा जो प्रकार होता त्याला कुठेतरी खीळ बसली. आणि खीळ बसल्यानंतर रंजनपूरला ज्यावेळेला मी आशीर्वाद घ्यायला गेलो, मनापासून या ठिकाणी सांगतो, भगवंताला साक्ष म्हणून सांगतो की माझ्या मनामध्ये आमची सत्ता येईल असं दुर्गाम पर्यंत मला कधी वाटत नव्हतं. दादा हे आमच्याच पक्षाचे आहेत. थोडे दिवस तिकडे तुम्ही आता आपल्याला इकडे जायचंय, तुम्ही नका तिथं तुम्ही वर्जू नका. ते आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर गाडीमध्ये जवळपास रंजनपूर पासून तर अंमळनेर पर्यंत आम्हाला 2-2.5 तास लागले आणि 2.5 तासामध्ये एवढी भव्यता, एवढा आनंद, एवढं प्रेम, एवढा आदर सत्कार आणि ह्या स्वरूपाचे विचार हे ज्या वेळा तिथे गेल्यानंतर मला कळलं, त्यावेळेला 2-2.5 तास केवळ फक्त कसं यांनी या वैभवाला किंवा या सगळ्या गोष्टीला उभं केलं असेल याची चर्चा आमची सातत्याने झाली. दादा मी आत्मविश्वासाने सांगतो, मी जर का रंजनपूरला आमच्या तालुक्याची टीम जर का विधानसभेला पाठवली नसती तर 2019ला मी आमदार झालो नसतो. हा त्या भगवंताचाच आशीर्वाद या ठिकाणी मला सांगावासा वाटतो. आणि तो आशीर्वाद मिळाल्यानंतर मी रंजनपूरला जर का आशीर्वाद घ्यायला परत एकदा आमदार झाल्यानंतर आलो नसतो तर माझी हयाती खपली असती तरी सुद्धा मी कधी मंत्री झालो नसतो. हा सुद्धा आशीर्वाद त्या भगवंताचा. टाकी यांची मी आता बोललो की 2 मार्चला काय माझ्या मते एक कार्यक्रम ठेवलाय. दरवर्षी असतो. वर्षातून 3 ते 4 वेळा आपले कार्यक्रम त्या ठिकाणी घडत असतात. आशीर्वाद भगवंताच्या मनावर असतो की कधी घ्यायला यायला पाहिजे. पण मी त्याच जिल्ह्याचा पालकमंत्री झालो, हा 3रा योग त्याच भगवंतामुळे मिळाला. म्हणजे मी नुसता आमदार झालो नाही, त्याच्यानंतर मंत्री झालो. आणि मंत्री झाल्या झाल्या मला काहीतरी धुळं मिळेल, कुठे बुलढाणा मिळेल, कुठे भंडारा मिळेल, मिळावं तर काय नंदुरबारच मिळावं. म्हणजे त्या भगवंताची सेवा करण्याची संधी मला सुद्धा परत त्या नंदुरबार जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळाल्यानंतर प्राप्त झाली. मी आपल्याला असा आग्रह करणार आहे की असा काही योग घडवा की त्यावेळी
मला त्या ठिकाणी बाबांबरोबर कमीत कमी एक भोजन आणि अर्धा दिवस देता आला पाहिजे असा योग येणाऱ्या काळामध्ये, पण त्याच्याबरोबर माझ्या तालुक्यातले सर्व लोक जे असतील ते त्या ठिकाणी कसे पोहोचतील याची व्यवस्था ज्या दिवशी होईल त्याच दिवशी मी त्या ठिकाणी येईल. 2 मार्चला मी माझा येईल, तो पालकमंत्री म्हणून राहील. कल्पना आहे, पण जे जात नसतील त्या लोकांना तिथपर्यंत कसं पोहोचावं आणि हा सगळा आदर्श कसा आपल्याला पुढे न्यावा या दृष्टिकोनातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने प्रयत्न करायचे. मी फार काही अधिक वेळ घेत नाही, परंतु आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, आपले मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी विराजमान झाले, आमच्या समाज बांधवांना सगळ्यांना प्रबोधन करून योग्य दिशा देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. आपकी जय.